स्वागत आहे आपलं आजच्या या पॅरेंट्स फीडबॅक मीटिंग मध्ये. त्यामध्ये आज आपला विद्यार्थी प्रणित मुसळे आणि त्याचे पालक पुणे जिल्हा येथून स्वागत आहे सर आपलं. नमस्कार. नमस्कार. तर या म्हणजे तुम्ही कधीपासून या ऑनलाईन मयूर कुसरे स्पर्धा परीक्षा परिवार याच्यामध्ये जॉईन झाला, कशा पद्धतीने तुम्ही जॉईन झाला आणि आता कसा आपला अनुभव आहे तो तुम्ही तुमच्या शब्दामध्ये सांगू शकता सर? तर मला तुमच्या क्लासेस विषयी मी सोशल मीडियावर पण बघितलं होतं, पण आमच्या जवळचे म्हणजे ओळखीचे सर आहे चंद्रकांत बोराडे सर, त्यांच्याकडनं मला तुमचा नंबर वगैरे भेटला. नंतर मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून या ऑनलाईन क्लासेसला जॉईन केलं. तर पहिले 8 दिवस तुम्ही ते दिलं होतं आम्हाला पहिलं पॅकेज. त्याच्यात मग तुम्ही म्हटले होते की बघा तुम्हाला कसं वाटतंय, त्यानंतर मग तुम्ही डिसिजन घ्या राईट. कंटिन्यू करण्याचा. तर मग त्या 8 दिवसामध्ये बऱ्यापैकी वाटलं, प्रणित पण कनेक्ट करत होता तुमच्या बरोबर व्यवस्थित. आणि मग त्यामुळे आपण कंटिन्यू करण्याचा निर्णय घेतला. आणि मग घेतल्यानंतर मला तरी वैयक्तिक जे जाणवलं म्हणजे त्याच्यामध्ये जे इम्प्रुव्हमेंट दिसलं पुढं, कारण मला वाटतं जुलैच्या लास्ट वीक मध्ये बहुतेक आपण जॉईन केलं होतं. हो जुलै ऑगस्टच्या आसपास असं म्हणजे जॉईन केलेलं. हो. तर मग तेव्हापासून त्याच्यामध्ये बऱ्यापैकी इम्प्रुव्हमेंट दिसलं. म्हणजे अगोदर त्याची अभ्यास करण्याची पद्धत आणि नंतर बदललेली पद्धत याच्यामध्ये खूप डिफरन्स जाणवला मला. तर मग नंतर त्याचा स्कोअर पण चांगला यायला लागला आणि प्रत्येक संडेला आणि सॅटर्डेला तुम्ही पेपर घ्यायचे. तर त्या एक्झाम मधनं पण त्याला खूप काही म्हणजे त्याची प्रॅक्टिस होत गेली आणि त्याला एक आवड निर्माण झाली त्याची, किंवा मी पण व्यवस्थित सोडवू शकतो प्रश्न. मला पण म्हणजे त्याला कॉन्फिडन्स वाढला थोडक्यात. कॉन्फिडन्स. आणि मग अभ्यास करण्याची पण त्याची जी पहिली जे होतं, तर खेळामध्ये जास्त तो हे राहायचा, म्हणजे अभ्यास करणं टाळायचं बा थोडक्यात. आणि होमवर्क जेवढा दिलेला असेल तेवढाच करायचा, मग बाकी वेळ फक्त खेळायचं वगैरे. तर ते त्याचं बंद होऊन गेलं. मग पूर्ण. त्याला अभ्यास वाढला आणि त्यामुळे मग तो पण त्यात आवड निर्माण झाली त्याला थोडक्यात. त्याला ते समजायला पण लागलं आणि हळूहळू आवड निर्माण झाली आणि मग त्याचा चांगल्या पद्धतीने प्रगती पण होत गेली. आणि पुढे मग त्याच्या शाळेतल्या ज्या एक्झाम राहायच्या त्यात पण मग त्याला त्याचा फायदा झाला. तिकडे एक्स्ट्रा अभ्यास न करता पण तो तिकडे पण चांगले मार्क्स पाडायला लागला शाळेत पण. आणि नंतर मग आपल्या नवोदयच्या एक्झाम मध्ये पण त्याने बऱ्यापैकी कव्हर केलं. स्कॉलरशिपला पण त्याला त्याचा फायदा झाला. नवोदय विद्यालयाच्या आता झालेल्या परीक्षेमध्ये किती मार्क्स तुमचे आता आले नुसार म्हणजे चेक करून आपण? त्याचे 96.25 येत आहेत. 96.25. 77 क्वेश्चन त्याच्या बरोबर आलेत. फक्त 3 प्रश्न त्याचे चुकलेले आहेत. त्यातले फक्त मला वाटतं पॅसेज मध्ये त्याचे चुकलेले आहेत. पॅसेज मधलेच चुकले, बाकी गणित आणि इंटेलिजन्स मध्ये त्याने आउट ऑफ काढलेले. आउट ऑफ काढलेले. आणि आता झालेल्या स्कॉलरशिप पेपर मध्ये पण मला वाटतं 260च्या आसपास तुम्ही कव्हर केले त्याला त्याचे मार्क्स. हो, स्कॉलरशिपला त्याचा स्कोअर म्हणजे त्यांनी आन्सर की नुसार बघितला 264 पर्यंत काहीतरी येतोय, पण 260 त्यांनी पकडलाय. हो, इकडे तिकडे होऊ शकतो थोडासा. हा, तर मग असं आहे ते. नाही, चांगले. प्रणित एक म्हणजे नाही का करणारा विद्यार्थी आहे. अगोदरपासून असं वाटतं की हा विद्यार्थी करतोय आणि अजून येणाऱ्या ऑल इंडिया सैनिक स्कूल 5 एप्रिलला एक्झाम आहे, त्यासाठी पण त्याचे प्रयत्न चालू आहेत. कारण मेन फोकस आपला नवोदय विद्यालयच होता, पण त्याच्याबरोबर पण स्कॉलरशिप पण एक एक्झामला त्यांनी तयारी केली. तोही पेपर त्याने चांगले केला आहे. नवोदय विद्यालयामध्ये पण तो 230च्या आसपास आहे आणि त्याचं टार्गेट आहे 280-90च्या पुढे हा विद्यार्थी गेला पाहिजे असं मला पण वाटतं. आणि त्याचं टार्गेट आहे. तर तुला काय वाटतं प्रणित, किती येणाऱ्या सैनिक स्कूलमध्ये कितीपर्यंत तुझी इच्छा आहे काय कव्हर करण्याचे मार्क्स? आउट ऑफ पर्यंत. तर माझ्याकडून शुभेच्छा तुला. आउट ऑफ प्रश्न तर नाही का त्यामध्ये तू कव्हर करावेत, पण यासाठी तुला नाही का जो 30-40 दिवस आहेत आपल्या हातामध्ये, तो जे काही प्लॅनिंग करून व्यवस्थित जर केलं तर 100% तू तिथपर्यंत जाणार आहेस. हो. बाकी प्रणित तुला भविष्यामध्ये कुठल्या साईडला, तर एवढी सगळी आपण धडपड करतोय किंवा सातारा सैनिक स्कूल किंवा नवोदय विद्यालयासाठी, तर मग पुढे जाऊन भविष्यामध्ये तुला काय व्हायची इच्छा आहे? असं कुठल्या क्षेत्रामध्ये जायची इच्छा आहे तुझी? IAS मध्ये. खूप चांगली गोष्ट आहे. माझ्याकडून तुला खूप शुभेच्छा. आपली बरीचशी मुलं आहेत. काल पण आपण जतीन भास्करला विचारलं होतं तर तोही म्हणला IAS ला. आणि आपली सगळीच मुलं खूप एवढी करणारी आहेत ना की ह्या सगळ्या आम्हाला वाटतं की एवढी मुलं करतात कशी काय, कारण या सगळ्या गोष्टी आपण लहान असताना या गोष्टी आम्हाला सांगायला कोणीच नव्हतं किंवा अशा गोष्टी नव्हत्या. मुलांना एवढ्या माहिती आहे. मुलांना आजच्या ह्याच्यामध्ये दिल तेवढं कमी आहे. मुलं खूप करतात आहे आणि 100% या गोष्टीचा फायदा यांना पुढच्या ग्रॅज्युएशनच्या त्यांच्या वयामध्ये पुढच्या MPSC UPSC करताना 100% होणार आहे आणि चांगला फायदा होईल सर. बाकी सर तुम्हाला या
आता ऑनलाईन राहतं, तुम्हाला माहिती की ऑनलाईन क्लास करणं आणि ऑफलाईन क्लास करणं याच्यामध्ये नेमका बराचसा फरक राहतो. मग हो. या ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हाला नेमकं काय वेगळं वाटतं की जेणेकरून याचा फायदा मुलांना होतो किंवा झाला? सर ऑनलाईन ऑफलाईन करणं सगळ्यांसाठी शक्य नाही राहत, कारण बरेच लोक असं ग्रामीण भागातून बिलॉंग करतात आणि मग तिथं ऑनलाईन क्लासेसची सुविधा नसतेच. बरोबर. आता आम्ही राहतो राजगुरुनगर इथं, पण इथं सुद्धा म्हणजे असे ऑफलाईन क्लास घेणारे लोक आहेत, नाही असं हम्म. नाहीये, पण मग त्यांचं पण शेवटी त्यांचं कौशल्य शिकवण्याचं वगैरे, हम्म. त्याच्यामुळं आम्ही शेवटी ऑनलाईन करण्याचा म्हणजे बरोबर. निर्णय घ्या. आणि व्हायचं काय, प्रणित जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतो आणि त्यांच्या शाळेचं ते स्कॉलरशिपला जास्त प्रेफर करतात, त्यामुळे बरोबर. त्यांच्या शाळेचा जो टायमिंग राहायचा तो सकाळी 8:30 वाजता तो घरून जायचा, ते संध्याकाळी 6:30 वाजायचे त्याला घरी यायला. बरोबर. हम्म. त्यामुळे त्याच्याकडे अभ्यासाला वेळ नव्हता. पण बरोबर. मग शेवटी आपला क्लास 7:30 चालू व्हायचा, त्याच्याकडे ते 2 तास त्याला भेटायचे. बरोबर. मग त्याच्यामुळे तो त्या 2 तासात ऑनलाईन येऊन तो बरोबर. करायचा. हम्म. आणि क्लास संपल्यानंतर पण तो बराच वेळ नंतर अभ्यास करत बसायला, आम्हाला त्याला सांगावं लागायचं आता झोप, उद्या सकाळी पण शाळेत जायचंय. बरोबर. तर मग आज म्हणजे त्याच्यात एक गोडी निर्माण झालेली होती बरोबर आहे. म्हणजे बऱ्यापैकी ऑनलाईन विशेष क्लास. मुलांचं कौतुक करावं लागेल. एक तर दिवसभर शाळेत, नंतर आले की क्लासला, आणि तिथून पुरं मग आपलं मला आठवते कधी कधी क्लास 9:30-10 पर्यंत मुलं थांबतात. 10 पर्यंत हा, चालायचं, असं बरोबर. व्हायचं. मुलांनी खूप केलं, आम्हाला विशेष वाटतं. आणि फक्त आम्हाला एवढीच काळजी आहे की आता येणारे 30-40 दिवस अजून बाकी आहेत. परीक्षा सैनिक स्कूलची हो. पुढे गेली आहे, त्याच्यामुळे हे थोडा फ्लो जो आहे मुलांचा तो कंटिन्यू करण्यासाठी आपली आता पेरेंट्स मीटिंग वगैरे बरंच आपण घेणार आहे. आणि आता बरोबर. सुट्ट्या दिवशी वगैरे आपण दुपारी वगैरे ऍडजस्ट करूया टायमिंग मुलांचं. खूप हो. चांगलं करणार आहे. आणि प्रणितला माझ्याकडून खूप शुभेच्छा. मला खूप इच्छा आहे की प्रणितचं नाव हे लक्षात घ्या, कुठेही नाही लागू द्या, पण त्यांनी इतकी तयारी चांगली केलेली ना, त्याचं समाधान आहे आपल्याला प्रणित बद्दल. हो सर, ते पण ते जास्त समाधान असं आहे हा, की तो हो, प्रयत्न करतोय, हे आमच्यासाठी खूप हे चांगली सगळ्यात गोष्ट मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. आहे. चांगली गोष्ट आहे. बाकी सर तुम्हाला काही संदेश देऊ वाटलं तुम्ही देऊ शकता एक थोडक्यात, किंवा या सिस्टीम बद्दल. जसं आपले पॅरेंट ग्रुप असतात की पॅरेंट ग्रुपमध्ये आपली चर्चा राहते, म्हणजे फॉर्म आले गेले, आणि ऑनलाईन बरोबर. मध्ये पण आपण स्टेप बाय स्टेप घेतो क्लासला, जेणेकरून विद्यार्थी करणारे विद्यार्थी पुढे येतात आणि वर्षभर या बरोबर. बॅचेसमध्ये तयारी करतात. तर मला एवढं सांगायचं आहे की ज्या बऱ्याचशा लोकांना म्हणजे हे माहित नसतं बा की कोणते फॉर्म कधी सुटणार वगैरे काय, तर हे ह्या गोष्टींना खूप हेल्प होती पॅरेंट ग्रुपमध्ये. आणि अशा पण काही गोष्टी असतात की या नावाची एक्झाम असते हे सुद्धा काही लोकांना माहित नसतं, बरोबर. ती सुद्धा माहिती त्यातून भेटते. तर पॅरेंट ग्रुपला माझं असं म्हणणं आहे की जास्तीत जास्त लोकांनी जॉईन व्हायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही जॉईन पुढे ते कोर्स करा किंवा न करू, पण ऍटलिस्ट त्यांना एक आपल्या आयडिया पायावर येते. आपण करू शकतो या इथपर्यंत तरी राईट. तुम्हाला म्हणजे हो, हो. समजून, तर त्याच्यासाठी तो चांगला आहे. नाही, लॉकडाऊन पासून आम्ही वेबिनार पण घेत आलेलो आहे. आम्ही असं 7-8-10 दिवसामधून की जे फ्री ऑफ कॉस्ट आपण 2 तास वेळ काढून, जे नवीन पालक असतात त्यांना काहीच एक्झाम माहित नसतात त्यांना आपण गाईड करतो, अशा एक्झाम आहेत. तर हा उपक्रम ऑलरेडी खूप 2.5-3 लाख पालकांपर्यंत पोहोचलेला आहे आपल्या जवळजवळ. आणि या ते सर, माध्यमातून मला मला असं म्हणायचं, आम्हीच थोडं लेट केलं होतं जॉईन व्हायला. तुम्हाला पण माहिती आहे, मी फोन केला त्यावेळेस ऑलरेडी मी लेट झालो होतो म्हणजे प्रणितला हा, जॉईन करायला. थोडस जून जुलैच्या ऑगस्टमध्ये लेट केलं, हा. तर बॅचेस काही फेब्रुवारी मार्च मध्ये चालू झाली आपली. हो, म्हणजे निम्मीच तर बॅच केली तशी बघायला तुम्ही, कारण आपल्या ज्या हा, बॅचेस. मग तशी त्यांनी अर्धीच बॅच केली, पण अर्ध्या बॅच मध्ये सुद्धा त्याचा परफॉर्मन्स चांगला आला, याचं मला जास्त चांगले समाधान वाटतं. चांगले म्हणजे बऱ्यापैकी त्यांनी अभ्यास करण्याची त्याची वृत्ती वाढली आणि त्यांनी बऱ्यापैकी कव्हर केले. कव्हर केलेले. मंथनला पण त्याचा स्कोअर खूप चांगला वाढला, 284 मार्कापर्यंत त्याला मंथनला पण पडतायत. म्हणजे बऱ्यापैकी त्याला हम्म. फायदा झालाय ऑनलाईन क्लासेसचा. नाही, प्रणितला खूप म्हणजे प्रणित बद्दल एवढं सांगायचं मला की अजून प्रणित तुझ्यापाशी खूप चांगला वेळ आहे, चांगलं केलेलं आहेस तू या गोष्टीसाठी, आणि पुढं 100% पुढच्या आयुष्यामध्ये तुला या गोष्टीचा फायदा होईल सगळ्या गोष्टींचा. ठीक आहे सर, आपण एवढी एक मौल्यवान आपला जो फीडबॅक आहे आपण या ठिकाणी दिला त्याबद्दल धन्यवाद.